नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑल अबाउट स्टडी या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत काही सरकारी प्रमुख योजना आणि या ज्या योजना आहेत आपल्याला एग्जाममध्ये वारंवार विचारल्या जाणाऱ्या योजना आहेत। कारण की असं नसतं ज्या करंट योजना आहे म्हणजे 2024च्याच योजना आपल्याला एग्जाममध्ये विचारल्या जातात आणि बाकीच्या ज्या आधीच्या योजना आहेत त्या एग्जाममध्ये विचारल्या जात नाही असं अजिबात नसतं। जेवढ्या योजना आहेत आपल्याला तेवढ्या योजनांची माहिती ही असायलाच हवी, कारण की यावर एक्झॅक्टली प्रश्न विचारला जातो, एक प्रश्न विचारला जातो योजनावर। त्याच्यामुळे या सगळ्या योजना ज्या आहेत त्या तुम्हाला माहीत असायला हवं आणि तुम्ही नेहमी रिव्हिजन याची करत राहा। जर तुम्हाला रिव्हिजन करायची असेल तर मी तुम्हाला याची जी PDF आहे तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर देणार आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे, तिथून तुम्ही चॅनल जॉईन करू शकता। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि युजफुल वाटेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। महत्त्वाचं म्हणजे असेच व्हिडिओ बघण्यासाठी बेल बटनवर नक्की क्लिक करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। या ज्या योजना आहेत या प्रमुख योजना आहेत आणि एग्जाममध्ये विचारल्या जाण्याची खूप शक्यता आहे। तर या ज्या योजना आहेत प्रश्न आणि उत्तर या स्वरूपात बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला प्रश्न कसा पडेल आणि त्याचं उत्तर कसं द्यायचं ते सुद्धा कळेल। ठीक आहे, तर आपला पहिला प्रश्न बघा, तर तो आहे भारताच्या किनारपट्टीवर खारफुटीची लागवड सुलभ करण्यासाठी केंद्र सरकारने मिष्टी योजना ही कधी सुरू करण्याची घोषणा केलेली आहे। तर आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, 2023 म्हणजे याच वर्षी ही घोषणा करण्यात आलेली आहे मिष्टी योजनेची। ठीक आहे, आता आपण मिष्टीबद्दल थोडीशी माहिती बघून घेऊया। तर मिष्टीचा फुल फॉर्म काय आहे मिष्टी या योजनेचा, तर तो आहे मँग्रोव्ह इनिशिएटिव्ह फॉर शोरलीन हॅबिटॅट्स अँड टँजिबल इन्कम्स। ठीक आहे, मँग्रोव्ह वने असतात तर त्यांची लागवड करण्यासाठी ही जी आहे योजना सुरू करण्यात आलेली आहे मिष्टी नावाची। ठीक आहे, नंतर बघा दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न आणि प्रश्न आहे रेल्वे मंत्रालयाने रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणासाठी अमृत भारत स्टेशन योजना ही कधी सुरू केलेली आहे असा हा प्रश्न आहे। ठीक आहे, तर आपलं उत्तर काय येणार आहे, आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, डिसेंबर 2022 ला ही जी योजना आहे ही सुरू करण्यात आलेली आहे। कोणाद्वारे ही योजना सुरू करण्यात आलेली आहे, तर रेल्वे मंत्रालयाने ही योजना सुरू केलेली आहे। कशासाठी, तर अमृत भारत स्टेशन योजना आहे, या योजनेचं नाव आहे अमृत भारत योजना। आणि ही जी योजना आहे ही कशासाठी सुरू करण्यात आलेली आहे, तर रेल्वे स्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी ही जी योजना आहे सुरू करण्यात आलेली आहे। ठीक आहे, आधुनिकीकरणासाठी। नंतरचा प्रश्न बघा, तर तो आहे तिसऱ्या क्रमांकाचा प्रश्न आणि प्रश्न आहे भारतातील रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी केंद्र सरकारने PM प्रणाम योजना ही कधी सुरू करण्याची घोषणा केलेली आहे। योजनेचं नाव आहे PM प्रणाम। ठीक आहे, तर बघा आपलं उत्तर काय येणार आहे, आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, 2023 पासून ही जी योजना आहे ही सुरू करण्यात आलेली आहे, घोषणा झालेली आहे 2023 ला म्हणजेच याच वर्षी। ठीक आहे, तर बघा ही जी योजना आहे PM प्रणाम ही योजना कशासाठी सुरू करण्यात आलेली आहे, तर भारतातील रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी ही योजना जी आहे केंद्र सरकारने सुरू केलेली आहे। ठीक आहे, तर बघा याचा फुल फॉर्म बघून घेऊया PM प्रणामचा, प्राईम मिनिस्टर प्रोग्राम फॉर रिस्टोरेशन अवेअरनेस नरिशमेंट अँड ॲम्लिओरेशन ऑफ मदर अर्थ। ठीक आहे, हा जो आहे फुल फॉर्म आहे। नंतर बघा चौथ्या क्रमांकाचा प्रश्न, तर तो आहे तुर्की आणि सिरियामधील विनाशकारी भूकंपामुळे पीडित लोकांच्या मदतीसाठी भारताने कोणते अभियान सुरू केलेले आहे। अभियानाचं आपल्याला नाव माहीत असायला हवं। तर बघा आपलं उत्तर काय येणार आहे, आपलं उत्तर आहे ऑपरेशन दोस्त नावाचं जे अभियान आहे हे भारत सरकारने सुरू केलेलं होतं। तर कशासाठी, तुर्की आणि सिरियामध्ये भूकंप आलेला होता, तर त्या भूकंपग्रस्त लोक जे आहेत त्यांची मदत करण्यासाठी भारताने ऑपरेशन दोस्त या नावाचं मिशन किंवा अभियान सुरू केलेलं होतं त्यांची मदत करण्यासाठी। तुर्की आणि सिरिया या देशातील भूकंपग्रस्तांची मदत करण्यासाठी ऑपरेशन दोस्त हे मिशन सुरू केलेलं होतं। ठीक आहे, नंतर बघा पाचव्या क्रमांकाचा प्रश्न आणि प्रश्न आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलसंवर्धनासाठी जल जन अभियान कधी सुरू केलेले आहे। तर बघा आपलं उत्तर काय येणार आहे, आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, 2023 मध्ये म्हणजे याच वर्षी हे जे अभियान आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलसंवर्धनासाठी जल जन अभियान सुरू केलेले आहे। ठीक आहे, याबद्दल आता थोडीशी माहिती बघून घेऊया। तर बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील सिरोही येथून जलजन अभियान सुरू केलेले आहे। बघा हे जी जागा आहे ना राजस्थानमध्ये सिरोही या स्थळापासून जलजन अभियान सुरू करण्यात आलेली आहे। सिरोही आपल्याला माहित पाहिजे आणि राजस्थान सुद्धा। ठीक आहे,
नंतरचा प्रश्न बघा तर तो आहे 6व्या क्रमांकाचा प्रश्न आणि प्रश्न आहे केंद्र सरकारने आदिवासींच्या विकासासाठी प्रधानमंत्री आदी आदर्श ग्राम योजना ही कधी सुरू केलेली आहे? तर बघा आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 2 ऑगस्ट 2022 ला ही योजना सुरू करण्यात आलेली होती. ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघा तर तो आहे 7व्या क्रमांकाचा प्रश्न आणि प्रश्न आहे भारतातील सरोवरांचे महत्त्व आणि त्यांचे संवर्धन करण्यासाठी केंद्र सरकारने अमृत धरोहर योजना सुरू करण्याची घोषणा केली. तर ही जी घोषणा आहे ही कधी झाली असा हा प्रश्न आहे. अमृत धरोहर योजनेची घोषणा कधी झालेली आहे असा हा प्रश्न आहे. तर 2023 मध्ये अमृत धरोहर योजनेची सुरुवात किंवा घोषणा झालेली आहे. तर ही जी योजना आहे ही कशासाठी सुरू करण्यात आलेली आहे? तर भारतातील सरोवरांचे महत्त्व आणि त्यांचे संवर्धन करण्यासाठी ही अमृत धरोहर योजना सुरू करण्यात आलेली आहे किंवा घोषणा केलेली आहे. ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघा तर तो आहे 8व्या क्रमांकाचा प्रश्न आणि प्रश्न आहे चीन सीमेला लागून असलेल्या भारताच्या उत्तर सीमावर्ती गावांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारने कोणत्या वर्षी व्हायब्रेट विलेज प्रोग्राम सुरू केलेला आहे? ठीक आहे. हा जो प्रोग्राम आहे हा 2023 ला सुरू करण्यात आलेला आहे. ठीक आहे. आता याबद्दल थोडीशी माहिती सुद्धा बघून घेऊया. तर बघा केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे जेथे सीमावर्ती गावांमधील स्थलांतर थांबवणार आहे आणि तेथेच देशाच्या उत्तरेकडील सीमा ही मजबूत होणार आहे या योजनेमुळे. ठीक आहे. नंतर बघा 9व्या क्रमांकाचा प्रश्न आणि प्रश्न आहे भारतीय रेल्वेने आपल्या हेरिटेज लाईन्सचे आधुनिक तंत्रज्ञानासह आधुनिकीकरण करण्यासाठी हायड्रोजन फॉर हेरिटेज योजना ही जी योजना आहे हायड्रोजन फॉर हेरिटेज योजना कधी सुरू केलेली आहे असा हा प्रश्न आहे. तर बघा ही जी योजना आहे ऑप्शन नंबर 1 2023 ला सुरू करण्यात आलेली आहे. ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघा तर तो आहे 10व्या क्रमांकाचा प्रश्न आणि प्रश्न आहे केंद्र सरकारने शाळांचा विकास आणि श्रेणीवर्धन करण्यासाठी PM श्री शाळा योजना ही कधी सुरू केलेली आहे असा हा प्रश्न आहे. PM श्री शाळा योजना ही कधी सुरू केलेली आहे असा हा प्रश्न आहे. तर बघा 5 सप्टेंबर 2022 ला ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. तर ही जी योजना आहे ही कशासाठी सुरू करण्यात आलेली आहे? तर ही शाळांचा विकास आणि श्रेणीवर्धन करण्यासाठी ही जी योजना आहे PM श्री योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेबद्दल थोडीशी माहिती म्हणजेच काय तर PM श्रीचा फुल फॉर्म बघून घेऊया यामध्ये. तर PM स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया हा फुल फॉर्म आहे. ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघा तर तो आहे 11व्या क्रमांकाचा प्रश्न आणि प्रश्न आहे सशस्त्र दलात तरुणांच्या भरतीसाठी केंद्र सरकारने अग्निपथ भरती योजना ही कधी सुरू केलेली आहे? तर बघा जून 2022 ला ही जी योजना आहे ही सुरू करण्यात आलेली आहे. याबद्दल थोडीशी माहिती बघून घेऊया. तर बघा अग्निपथ लष्करी भरती योजनेसाठी निवडलेला अग्निवीर असे नाव देण्यात आलेले आहे. ठीक आहे. अग्निवीर यांना म्हटलं जाईल. ठीक आहे. नंतर बघा 12व्या क्रमांकाचा प्रश्न आणि प्रश्न आहे केंद्र सरकारने गटारे आणि सेप्टिक टँक साफ करण्यासाठी नमस्ते योजना कधीपासून सुरू केलेली आहे? या योजनेचं नाव आहे. आपल्याला एक्झाम मध्ये विचारला जाते की नमस्ते योजना ही कशाच्या संदर्भात आहे? ठीक आहे. तर ही जी योजना आहे गटारे आणि सेप्टिक टँक साफ करण्याच्या संदर्भात आहे. ठीक आहे. ही योजना कधीपासून सुरू करण्यात आलेली होती? तर बघा 2022 पासून ही जी योजना आहे सुरू करण्यात आलेली होती. ठीक आहे. याबद्दल थोडीशी माहिती म्हणजे आपण नमस्तेचा फुल फॉर्म बघून घेऊया. तर बघा नमस्ते नॅशनल ॲक्शन प्लॅन फॉर मेकॅनाइज्ड सॅनिटेशन इकोसिस्टीम. ठीक आहे. हा जो आहे फुल फॉर्म आहे याचा. नंतरचा प्रश्न बघा तर तो आहे 13व्या क्रमांकाचा प्रश्न आणि प्रश्न आहे केंद्र सरकारने लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही कधी सुरू केलेली आहे असा हा प्रश्न आहे. तर आपलं उत्तर काय येणार आहे? आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 24 फेब्रुवारी 2019 ला ही जी योजना आहे ही सुरू करण्यात आलेली आहे. ठीक आहे. तर ही योजना जी आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही कशासाठी सुरू करण्यात आलेली आहे? तर लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी ही जी आहे योजना सुरू करण्यात आलेली आहे. नंतरचा प्रश्न बघा तर तो आहे 14व्या क्रमांकाचा प्रश्न आणि प्रश्न आहे कोरोना विषाणूमुळे नागरिकांना थेट रेशनची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना ही कधी सुरू करण्यात आलेली आहे असा हा प्रश्न आहे. ठीक आहे. तर ही जी योजना आहे 26 मार्च 2020 पासून सुरू करण्यात आलेली होती. ठीक आहे. नंतर बघा 15व्या क्रमांकाचा प्रश्न आणि प्रश्न आहे कोरोना महामारीनंतर अनाथ मुलांच्या आर्थिक मदतीसाठी केंद्र सरकारने PM केअर्स फॉर चिल्ड्रन योजना ही कधी सुरू केलेली आहे?
ठीक आहे, तर आपलं उत्तर काय येणार आहे? आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, 29 मे 2021 पासून ही जी योजना आहे सुरू करण्यात आलेली आहे. कारण की खूप मुलं जे आहेत, लहान मुलं अनाथ झालेली आहेत, त्यांचे आई वडील सुद्धा या कोरोनामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे. त्याच्यामुळे ही जी योजना आहे खूप महत्त्वाची योजना आहे, PM केअर्स फॉर चिल्ड्रन योजना. ठीक आहे, 29 मे 2021 पासून ही जी योजना आहे सुरू करण्यात आलेली आहे. नंतर बघा 16व्या क्रमांकाचा प्रश्न, आणि प्रश्न आहे सांस्कृतिक आणि आर्थिक संबंध मजबूत करण्यासाठी भारतासोबत यंग प्रोफेशनल स्कीम ही जी आहे सुरू करण्याची घोषणा कोणत्या देशाने केलेली आहे? भारतासोबत कोणत्या देशाने सुरू करण्याची घोषणा केलेली आहे यंग प्रोफेशनल स्कीम? ठीक आहे, तर आपलं उत्तर काय येणार आहे? आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, ब्रिटन या देशाने ही जी आहे स्कीम सुरू केलेली आहे, यंग प्रोफेशनल स्कीम. ठीक आहे, याबद्दल थोडीशी माहिती बघून घेऊया. या योजनेअंतर्गत 18 ते 30 वर्ष वयोगटातील भारतीय विद्यार्थी आणि व्यावसायिकांना 24 महिने UK मध्ये राहण्यासाठी आणि काम करण्यासाठी दरवर्षी 3000 विजा देण्यात येतील या स्कीमद्वारे. नंतरचा प्रश्न बघा, तर तो आहे 17व्या क्रमांकाचा प्रश्न, आणि इथे विचारलेला आहे की भारतातील प्रत्येक नागरिकांचे बँक खाते उघडण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने प्रधानमंत्री जनधन योजना कधी सुरू केलेली होती? ठीक आहे, तर बघा आपलं काय उत्तर येणार आहे? आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, 28 ऑगस्ट 2014 पासून ही जी योजना आहे ही सुरू करण्यात आलेली होती, 28 ऑगस्ट 2014. तर या योजनेअंतर्गत भारतातील गरीब लोकांची बँकांमध्ये, पोस्ट ऑफिस आणि राष्ट्रीयकृत बँकांमध्ये 0 शुल्क वर खाती उघडण्यात आलेली आहे. या योजनेचे घोषवाक्य काय होते? तर माझे खाते नियतीचा निर्माता. ठीक आहे, नंतर बघा 18व्या क्रमांकाचा प्रश्न, आणि प्रश्न आहे भारताला उत्पादन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी केंद्र सरकारने मेक इन इंडिया ही योजना कधी सुरू केलेली आहे? ठीक आहे, तर आपलं उत्तर काय आहे? आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, 25 सप्टेंबर 2014 पासून ही जी योजना सुरू करण्यात आलेली होती. ठीक आहे, याबद्दल थोडीशी माहिती. मेक इन इंडिया या योजनेचा उद्देश काय होता? तर विविध देशातील कंपन्यांना भारतात कर सवलत देऊन भारतातील उद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहित करणे हा योजनेचा उद्देश होता. त्याचबरोबर या योजनेचा शुभारंभ कोणी केला? तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी. आणि ही जी योजना आहे ही कोणत्या मंत्रालयाअंतर्गत सुरू करण्यात आलेली आहे? तर अर्थ मंत्रालय. ठीक आहे, नंतर बघा 19व्या क्रमांकाचा प्रश्न, आणि तो आहे भारताच्या ग्रामीण भागाच्या आधुनिक विकासासाठी केंद्र सरकारने संसद आदर्श ग्राम योजना ही कधी सुरू केलेली आहे? संसद आदर्श ग्राम योजना. ठीक आहे, तर बघा आपलं उत्तर काय येणार आहे? आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. तर नंतरचा प्रश्न बघा, तर तो आहे 19व्या क्रमांकाचा प्रश्न, आणि प्रश्न आहे भारताच्या ग्रामीण भागाच्या आधुनिक विकासासाठी केंद्र सरकारने संसद आदर्श ग्राम योजना ही कधी सुरू केलेली आहे? असा हा प्रश्न आहे. ठीक आहे, तर आपलं उत्तर काय येणार आहे? आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, 11 ऑक्टोबर 2014 मध्ये ही जी योजना सुरू करण्यात आलेली आहे. ठीक आहे, या योजनेबद्दल म्हणजे संसद आदर्श गाव जयपूर बनारस अंतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दत्तक घेतलेले आहे. ठीक आहे, गावाचं नाव आहे जयपूर बनारस, हे ठिकाण आहे गावाचं नाव. ठीक आहे, तर हे जे आहे गाव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दत्तक घेतलेले आहे या योजनेअंतर्गत. नंतरचा प्रश्न बघा, तर तो आहे 20व्या क्रमांकाचा प्रश्न, आणि प्रश्न आहे नारी को नमन ही जी योजना आहे ही कोणत्या भारतीय राज्यात सुरू करण्यात आलेली आहे? नारी को नमन नावाची. तर आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, हिमाचल प्रदेश या राज्याने नारी को नमन ही जी योजना आहे सुरू केलेली आहे. ठीक आहे, नंतर बघा 21व्या क्रमांकाचा प्रश्न, आणि प्रश्न आहे छाता योजना ही योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेली आहे? तर ही जी योजना आहे ही ओडिसा राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. ठीक आहे, नंतर बघा याबद्दल थोडीशी माहिती. छाता म्हणजेच काय? तर बघा कम्युनिटी हार्नेसिंग अँड हार्वेस्टिंग रेन वॉटर आर्टिफिशियली फ्रॉम टेरेस टू एक्वायर. ठीक आहे, नंतर बघा 22व्या क्रमांकाचा प्रश्न, तर तो आहे कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने उमेद मार्केट प्लेस उपक्रम हा सुरू केलेला आहे? असा हा प्रश्न आहे. तर आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, जम्मू काश्मीर. ठीक आहे, नंतर बघा 23व्या क्रमांकाचा प्रश्न, आणि प्रश्न आहे लाडली योजना 2.0 ही जी योजना आहे कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेली आहे? तर बघा आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, मध्य प्रदेश या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे.
नंतर बघा 24व्या क्रमांकाचा प्रश्न आणि प्रश्न आहे भाग्यश्री योजना ही योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेली आहे. भाग्यश्री नावाची योजना. तर बघा ही जी योजना आहे ही कर्नाटक या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे भाग्यश्री योजना. नंतरचा प्रश्न बघा तर तो आहे 25व्या क्रमांकाचा प्रश्न आणि प्रश्न आहे मुख्यमंत्री लखपती दीदी योजना ही जी योजना आहे कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री लखपती दीदी. ठीक आहे. तर ही जी योजना आहे ही उत्तराखंड या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. ठीक आहे. यामध्ये राज्यातील महिलांना सक्षम करण्यासाठी ही योजना जी आहे राबवल्या जाणार आहे. नंतर बघा 26व्या क्रमांकाचा प्रश्न आणि प्रश्न आहे परिवार कल्याण कार्ड ही योजना जी आहे ही कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेली आहे असा हा प्रश्न आहे. तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये ही जी योजना आहे ही सुरू करण्यात आलेली आहे. ठीक आहे. नंतर बघा 27व्या क्रमांकाचा प्रश्न आणि प्रश्न आहे पुदुमाई पेन योजना. पुदुमाई पेन योजना ही जी योजना आहे ही कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेली आहे. ठीक आहे. कधी कधी काय होतं आपण योजनेचं जे नाव आहे ते आपण नावावरून ओळखतो म्हणजे गेस करू शकतो की कोणत्या राज्यामधची ही जी आहे योजना आहे. तर बघा तमिळनाडू या राज्यामध्ये ही जी योजना आहे ही सुरू करण्यात आलेली आहे. ठीक आहे. नंतर बघा 28व्या क्रमांकाचा प्रश्न तर तो आहे कोणती राज्य वन नेशन वन शिधापत्रिका लागू करणारे 36वे राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश बनलेले आहे असा हा प्रश्न आहे. तर आसाम. ठीक आहे. आसाम राज्याने हे जे राज्य आहे आसाम नावाचं हे 36वे राज्य आहे ज्याने वन नेशन वन शिधापत्रिका लागू केलेली आहे. ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघा तर तो आहे 29व्या क्रमांकाचा प्रश्न अरुंधती सुवर्ण योजना ही योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेली आहे असा हा प्रश्न आहे. तर आसाम या राज्यामध्ये ही जी योजना आहे ही सुरू करण्यात आलेली आहे. बघा प्रत्येक वधूला 10 ग्राम सोने भेट दिले जाणार आहे या योजनेच्या अंतर्गत. ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघा तर तो आहे मुख्यमंत्री शिक्षा पुरस्कार ही योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री शिक्षा पुरस्कार. तर ही सुद्धा योजना जी आहे ही ओडिसा या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघा तर तो आहे अप्पर भद्रा योजना ही जी योजना आहे कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेली आहे. याच्यावरून सुद्धा आपण जे आहे आपण गेस करू शकतो अप्पर भद्रा योजना. तर बघा ही जी योजना आहे ही ऑप्शन नंबर 4 कर्नाटक या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. ठीक आहे. नंतर बघा पुढचा प्रश्न तर तो आहे हर घर गंगाजल हा प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेला आहे. हर घर गंगाजल. ठीक आहे. तर या योजनेचं जे नाव आहे यावरून सुद्धा आपण ऑप्शनमध्ये बघू शकतो आणि गेस करू शकतो हर घर गंगाजल. तर ठीक आहे. तर आपलं उत्तर काय येणार आहे. आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 बिहार या राज्यामध्ये जे आहे ही जी योजना आहे ही सुरू करण्यात आलेली आहे. ठीक आहे. इथे 2 ऑप्शन रिलेटेड करतं या योजनेला पण आपण करू शकतो. ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघा तर तो आहे 33व्या क्रमांकाचा प्रश्न आणि प्रश्न आहे एक जिल्हा एक खेळ ही जी योजना आहे ही कोणत्या राज्यात राबविण्यात आलेली आहे. एक जिल्हा एक खेळ. तर ही जी योजना आहे ही उत्तर प्रदेश या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. ठीक आहे. नंतर बघा पुढचा प्रश्न तो आहे अंडी आणि दूध योजना ही योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेली आहे. अंडी आणि दूध योजना. ठीक आहे. तर आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 केरळ या राज्यामध्ये अंडी आणि दूध ही जी योजना आहे ही सुरू करण्यात आलेली आहे. ठीक आहे. नंतर पुढे बघा तर पुढचा प्रश्न आहे हिमकॅट ही जी योजना आहे ही कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेली आहे. हिमकॅट. बघा याच्या नावावरून आपण गेस करू शकतो. तर बघा आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये हिमकॅट नावाची योजना सुरू करण्यात आलेली आहे. आणि ही जी योजना आहे ही शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. ठीक आहे. सिंचनाची जी आहे सुविधा उपलब्ध करून देणे या योजनेचा उद्देश आहे. नंतरचा प्रश्न बघा तर तो आहे 36व्या क्रमांकाचा प्रश्न आणि प्रश्न आहे एक राष्ट्र एक खत योजना ही कोणी सुरू केलेली आहे. एक राष्ट्र एक खत ही जी योजना आहे ही कोणी सुरू केलेली आहे. तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ही योजना सुरू केलेली आहे. नंतर पुढे बघा तर प्रश्न आहे कोणत्या राज्याला 100% हर घर जल योजना राज्य म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. म्हणजे कोणत्या राज्यामध्ये हर घर जल योजना ही जी आहे सक्सेसफुल झालेली आहे किंवा घोषित करण्यात आलेली आहे 100%. ठीक आहे. तर आपलं उत्तर काय येणार आहे. आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 गुजरात. ठीक आहे. 100% हर घर जल योजना राज्य म्हणून घोषित करण्यात आलेली आहे कोणत्या राज्याला तर गुजरात या राज्याला. तर याबद्दल बघा जलजीवन मिशन लॉन्च झालेला आहे 15 ऑगस्ट 2019 ला. ठीक आहे. नंतर बघा
38व्या क्रमांकाचा प्रश्न आणि प्रश्न आहे वस्त्रोद्योग मंत्रालयाद्वारे PM मित्रा योजना ही कधी सुरू करण्यात आलेली आहे? PM मित्रा नावाची योजना कधी सुरू करण्यात आलेली आहे? तर बघा 2021 ला ही जी योजना आहे ही योजना सुरू करण्यात आलेली होती. नंतरचा प्रश्न बघा तर तो आहे 39व्या क्रमांकाचा प्रश्न आणि प्रश्न आहे 2022 साठी जलजीवन मिशनचे लक्ष्य साध्य करणारे एकमेव राज्य कोणते आहे असा हा प्रश्न आहे. तर आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 तामिळनाडू हे जे राज्य आहे या राज्याने लक्ष्य साध्य केलेले आहे जलजीवन मिशनचे. ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघा तर तो आहे 40व्या क्रमांकाचा प्रश्न आणि प्रश्न आहे कोणत्या राज्य सरकारने गरिबांसाठी आसरा योजना ही सुरू केलेली आहे? तर बघा आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 तेलंगणा या राज्य सरकारने गरिबांसाठी आसरा योजना ही सुरू केलेली आहे. ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघा तर तो आहे पंचवटी योजना ही योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेली आहे? पंचवटी योजना. तर बघा आपलं उत्तर काय येणार आहे? आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये पंचवटी योजना ही सुरू करण्यात आलेली आहे. ठीक आहे. समोर बघा 42व्या क्रमांकाचा प्रश्न आणि प्रश्न काय विचारलेला आहे की बघा सीमावर्ती भागामध्ये हिमप्रहरी योजना ही कोणते राज्य सरकार राबविणार आहे? हिमप्रहरी योजना. ठीक आहे. हिमप्रहरी ही जी आहे योजना आहे. तर बघा आपलं उत्तर काय येणार आहे? आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 उत्तराखंड राज्य सरकार. ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघा तर तो आहे 43व्या क्रमांकाचा प्रश्न आणि प्रश्न आहे केंद्राने इथेनॉल सबसिडी योजना ही कोणत्या वर्षीच्या मार्च महिन्यापर्यंत वाढवलेली आहे? तर 2023च्या. ठीक आहे. याच वर्षी गेला सुद्धा आहे मार्च महिना. नंतरचा प्रश्न बघा तर तो आहे 44व्या क्रमांकाचा प्रश्न आणि प्रश्न आहे PM मोदींनी किती शाळा अपग्रेड करण्यासाठी PM श्री योजना ही सुरू केलेली आहे किंवा जाहीर केलेली आहे? तर 14,500 यामध्ये शाळा अपग्रेड होणार आहे. ठीक आहे. ऑप्शन नंबर 1. तर बघा PM श्री योजनेचा आपल्याला फुल फॉर्म याच्या आधी सुद्धा बघितलेला आहे पण प्रधानमंत्री स्कूल फॉर रायझिंग इंडिया हा फुल फॉर्म आहे. ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघा तर तो आहे 45व्या क्रमांकाचा प्रश्न आणि प्रश्न आहे कोणत्या राज्याने महिला निधी कर्ज योजना ही सुरू केलेली आहे? महिला निधी कर्ज योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? तर राजस्थान या राज्याने ही जी योजना आहे ही सुरू केलेली आहे. ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघा तर कोणत्या राज्य सरकारने EWS विद्यार्थ्यांसाठी चिराग योजना ही सुरू केलेली आहे? तर बघा आपलं उत्तर काय येणार आहे? आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 हरियाणा या राज्य सरकारने EWS विद्यार्थ्यांसाठी चिराग नावाची योजना ही सुरू केलेली आहे. तर बघा चिरागचा फुल फॉर्म बघून घेऊया आपण. चिराग CM इक्वल एज्युकेशन रिलीफ असिस्टन्स अँड ग्रँट हा जो आहे चिरागचा फुल फॉर्म आहे. ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघा 47व्या क्रमांकाचा प्रश्न आणि प्रश्न आहे कोणत्या केंद्रशासित प्रदेश सरकारने ग्राम संरक्षण रक्षक योजना ही जाहीर केलेली आहे? तर बघा आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 जम्मू काश्मीर. नंतरचा प्रश्न बघा तर तो आहे 48व्या क्रमांकाचा प्रश्न आणि प्रश्न आहे कोणत्या राज्यामध्ये मुख्यमंत्री उदीयमान खिलाडी उन्नत योजना ही सुरू करण्यात आलेली आहे? तर बघा आपलं उत्तर काय येणार आहे? आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर इथे 4 ऑप्शन दिलेले आहे आणि आपलं उत्तर काय येणार आहे? आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 उत्तराखंड या राज्यामध्ये. ठीक आहे. नंतर बघा 49व्या क्रमांकाचा प्रश्न आणि प्रश्न आहे कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री नाश्ता योजना ही सुरू केलेली आहे? तर बघा आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 तामिळनाडू या राज्य सरकारने. ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघा तर तो आहे या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न आणि प्रश्न आहे कोणत्या राज्य सरकारने कमवा आणि शिका ही योजना सुरू केलेली आहे? तर आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 त्रिपुरा या राज्यामध्ये कमवा आणि शिका या राज्य सरकारने ही योजना सुरू केलेली आहे. गळती झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत आणण्यासाठी ही जी योजना आहे ही सुरू करण्यात आलेली आहे. हा जो उद्देश आहे या योजनेचा. ठीक आहे. अशा प्रकारे यामध्ये आपण 50 प्रश्न बघितलेले आहे आणि हे जे सगळे प्रश्न आहेत खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहे. जर तुम्हाला PDF हवी असेल ती सुद्धा तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे. तिथून तुम्ही डाउनलोड करून व्यवस्थित अभ्यासू शकता आणि टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि युजफुल वाटला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. महत्त्वाचं म्हणजे बेल बटनवर नक्की क्लिक करा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.